नंबर 6 जेव्हा 1600 मीटर रनिंग धावण्यासाठी सोडली तर पाऊस चालू होता का त्यावेळेस? हा, भर पावसात चालू होता. भर पावसात ग्राउंड घेत आहे. हा, पाऊस किती काय आला तरी ते ग्राउंड पूर्ण घेत आहे. हा, ग्राउंड किती आहे. गलती केली तिथं तर ऐकलं नाही. काडी राहते त्याच्याजवळ, एका बोराला मारलं ते. हो काय? कुठं था? ग्राउंडच्या अंदर. हो काय? जिथं लय मारत आहे काय? नाही, एक दोन नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. तर आज 28 जुलैला या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे तर ह्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहे? अमरावती. काय नाव आहे तुमचं? आयुष काळे. तर यांचं जे या ठिकाणी यारो नागपूर या ठिकाणी जे ग्राउंड झालेलं आहे तर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे आणि तुमची बॅच नंबर कोणता होता? 6. तर बॅच नंबर 6 मध्ये या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकार झालं, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले बॅच नंबर 6 मध्ये आणि किती मुलांना घेतलं, ॲक्सिडेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात आला होता, ॲक्सिलेंटसाठी किती टायमिंग दिला होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देण्यात आला होता आणि टोटल मुले यांच्या बॅचमध्ये किती घेतले होते आणि मुलांना या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि 1600 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे हा कशा प्रकारे आहे, बुटावर तुम्हाला धावायचा आहे की त्याचबरोबर तुम्हाला बिना बुटाचा धावायचा आहे. तर हे यांच्याकडून जे आपण सर्व अनुभव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं जे ग्राउंड आहे जेव्हा एंट्री झाली होती तर एंट्री या ठिकाणी किती वाजता मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतल्या जात आहे? 10:15 साडे अंदर गेटच्या अंदर नेलं. 10:30 वाजता. हो. आणि गेटच्या अंदर घ्यायच्या अगोदर कोणते डॉक्युमेंट चेक करत आहे? ॲडमिट कार्ड, आधार कार्ड आणि नोटरी वगैरे नाही, ते नाही. तर हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. आणि मुलांना जेव्हा ग्राउंडच्या अंदर घेतलं 11 वाजता तर मग पाऊस वगैरे चालू होता तर मुलांना कुठं बसून ठेवण्यात येत आहे? बाहेरच बसवलं. म्हणजे त्या स्टेडियमच्या अंदर नाही बसवलं काय? नाही, पहिले बाहेर बसवते. हा, म्हणजे पाऊस चालू होता तरी? पाऊस चालू होता, पावसात बाहेर बसवते. हा. पहिली हाईट मोजली. ज्याची हाईट बसली त्याला दुसरं अलग ग्रुप बनवला. ज्याची हाईट बसली नाही त्याला बाहेर बसून ठेवलं. तिथं पाणी चालू होतं वरतून. उंची किती घेऊन आली तिथं सर्वात अगोदर? 168 सेंटीमीटर. आणि त्याच्यापेक्षा जर कमी असली तर त्याचा अलग ग्रुप बनवते. बसून ठेवते. नंतर तिकडे नेते त्या सभागृहापाशी. तिथं मोजते पूर्ण किती आहे काय, बसून ठेवते. त्याच्यानंतर समोरली प्रोसिजर होती अशा. आणि सर्वात अगोदर म्हणजे तिथं 12 वाजेपर्यंत बसून ठेवते. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी एंट्री ज्यावेळेस ग्राउंडच्या अंदर तुम्हाला घेतलं होतं त्यावेळेस किती वाजले होते? 2 वाजले होते. नाही, जेव्हा ह्या गेटच्या अंदर जेव्हा घेतलं होतं 10:30 वाजता. आणि तुमचं 1600 मीटर रनिंग जेव्हा चालू झाली होती त्यावेळेस किती वाजले होते? 1:30-2. तर पहा, तुम्ही तर या ठिकाणी 11:30 वाजता जर रांगेमध्ये लागणार आहे तर 1:30-2 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. तर यांची जी बॅच होती ही बॅच नंबर 6 मध्ये हे धावलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जेव्हा सर्वात अगोदर 12 वाजले तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन करत आहे काय? पहिले बसून ठेवते, त्यानंतर वर नेते, हॉल तिकीट स्कॅन करते, आधार कार्ड चेक करते. हे झाल्यानंतर मग ग्राउंडवर नेते डायरेक्ट. हे झाल्यानंतर असं लाईन मध्ये लावते. 10-10ची. अशी लाईन लावते लंबी ग्राउंडवर. पोरायला तर समजा काही. तर या ठिकाणी लक्ष ठेवायचं म्हणजे ते जसं तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या सूचनाचं पालन करायला लागते, लागते. आणि सोबत छत्री, खाली ब्लँकेट. इथं राहायची काही सोय नाही आहे भर पावसात. ग्राउंड चालू आहे. बुटा ते ग्राउंडच्या आजूबाजूला. तर म्हणजे तुम्ही चादर वगैरे सुद्धा अंदर बॅगीमध्ये न्या सोबत, बरोबर ना? कोणती त्या ठिकाणी खायची व्यवस्था नाही. तर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे फक्त बस. आणि बसून ठेवल्यानंतर सर्वात पहिले हॉल तिकीट स्कॅन केलं. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर ग्राउंडच्या अंदर नेलं. जो 1600 मीटर रनिंगचा ट्रॅक आहे तर तो ट्रॅक कसा आहे या ठिकाणी? ट्रॅक चांगला आहे. ट्रॅकवर पाणी आहे. ट्रॅकच्या आजूबाजूला पूर्ण चिखल झालेला आहे. पूर्ण माती आहे. बूट आपण त्याच्यात पाय टाकला तर पूर्ण चिखलनं बूट भरून जाते. बुटातही चालला जाते. म्हणजे बिना बुटाचा या ठिकाणी धावायचं. बिना बुटात धावायचं. बिना बुटानं धावल्यानं ते बूट भारी होऊन जाते. धावता पण येत नाही. बरोबर आहे.
तर बॅच नंबर 6 मध्ये तुमच्या या ठिकाणी किती मुलं धावण्यासाठी सोडली होती? 100 जण 100 जण सोडली होती. हो आणि 10च्या रांगा ते उठवत आहे आणि ट्रॅकवर बसवत आहे. हो 10चे. आणि जर समजा त्या 10 मधले जर समजा मागून जर समजा मुलं समोर जर गेले तर तसं चालत आहे त्या ठिकाणी, म्हणजे मागचे मुलं जेव्हा उठले आणि समोर एकदम बसायला गेले? नाही तसं नाही, म्हणजे रांगीनच घेत आहे. हा रांगीनं. तर 100 मुलं तुमचं बॅच नंबर 6 मध्ये या ठिकाणी सोडले. आणि बॅच नंबर 6 मध्ये 100 पैकी किती मुलांना या ठिकाणी रनिंग मध्ये पास केलं त्यांनी? 55 जण 50-55 जण. 50-55 जण. तर बॅच नंबर 6 मध्ये 100 मुले सोडले एका बॅच मध्ये आणि 100 पैकी 50-55 मुलं यांच्या बॅच मध्ये घेतले. ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले होते? 20 जण. 20 जण. आणि सेकंड ग्रुपचे? सेकंड ग्रुपचे 25-30 जण. 25-30 जण. तर पहा अशा प्रकारचे या ठिकाणी होतं. आणि ॲक्सिलेंट साठी टायमिंग या ठिकाणी किती दिलं जात आहे? टायमिंग पूर्ण येऊन राहील ती. आणि सेकंड ग्रुपसाठी? सेकंड ग्रुपसाठी पूर्ण म्हणजे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत. 5 मिनिट 45 पर्यंत पूर्ण विद्यार्थी जेवढे ते तेवढे घेत आहे. तर 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत या ठिकाणी टोटल पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जात आहे. तर जे पण विद्यार्थी या ठिकाणी उद्या येणार आहे तर त्यांना तुम्ही या ठिकाणी काय सांगणार? जे उद्या भरतीसाठी येणार आहे तर त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? या ठिकाणी काय संदेश देणार आहे? त्यांनी सोबत आपले टिफिन आणा, टिफिन सोबत पाणी बॉटल, खाली टाकासाठी ब्लँकेट आणि एक छत्री. कारण की इथं पाणी खूप चालू आहे. भर पावसात इथं घेत आहे. डॉक्युमेंट आपले ओले होत आहे. डॉक्युमेंट आपल्याला चांगले ठेवासाठी ते सोबत पन्नी किन्नी आणा. आणि जेव्हा बॅच सोडली या ठिकाणी बॅच नंबर 6 जेव्हा 1600 मीटर रनिंग धावण्यासाठी सोडली तर पाऊस चालू होता का त्यावेळेस? हा भर पावसात चालू होता. भर पावसात ग्राउंड घेत आहे. पाऊस किती काय आला तरी ते ग्राउंड पूर्ण घेत आहे. ग्राउंड घेत आहे. तर पहा या ठिकाणी पाऊस चालू आहे पण तरी सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे. जरी पाऊस जरी चालू असेल, तुम्हाला जर वाटत असेल बा भरती कॅन्सल होणार आहे तर कितीही पाऊस आला तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या यारो नागपूर आर्मी रॅली भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो पार पडली. ठीक आहे. तर आज 28 जुलैला ग्राउंड झालं आहे विद्यार्थ्यांचं. आणि हे जे बॅच होती बॅच नंबर 6 तर हे जे हाईटमध्ये कटलेले होते तुम्ही आहे ना, तर हे जेवढे पण विद्यार्थी होते बॅच नंबर 6चे तर हाईटमध्ये जे कटले होते तर त्यांचं ग्राउंड पुन्हा घेत आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी हाईटमध्ये कटत आहे तर त्यांचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या तुमच्यासाठी चांगला गोल्डन चान्सेस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 28 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरती झाली. एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी सोडले बॅच नंबर 6 मध्ये आणि जवळपास त्यांनी 50-55 मुलं यांच्या बॅचमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.